परभणी शहरातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये आमदार राजेश विटेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर प्रतापभैया देशमुख यांच्या उपस्थितीत विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला। माजी नगरसेवक नागेशदादा सोनपसारे यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्रमांक 12 मधील विविध नगरात 585 लाख रुपयाचा रस्ता कामाचे शुभारंभ कार्यक्रम पार पडला। यावेळी शंकर भागवत, सुरेश काळे, सलीम तांबोळी, संतोष मामा गुजर, श्रावण देशमुख, बादलभाई गफार, विकास राजापुरे, विजय काळे आदीसह प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। येथील विकास कामाच्या उद्घाटन सोहळा आज या ठिकाणी संपन्न झाला। या भागातील माजी नगरसेवक संतोष गुजर, नागेश सोनपसारे, राजापुरेजी, आमच्या अहमदभाई कदम साहेब, तांबोटीजी, आमच्या मुमताज या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आमचे यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी विकास कामाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न झालं। खरं तर हे उद्घाटन थोडं उशिरा झालं, कारण कामाला मंजुरी होऊन टेक्निकलला काही गोष्टी करण्यामध्ये वेळ गेला। पण ह्या कामासाठी या भागातील म्हाडा कॉलनी असेल, शांतिनिकेतन कॉलनी असेल, ह्या भागात पूर्ण इकडल्या पंचशील नगर या सर्व भागाला जोडणारा जर कोणता रस्ता असेल तर हा रस्ता आहे, गंगाखेड रोडपासून इकडं। तर ही मुख्य रस्ता वाहिनी जोडल्याशिवाय चांगली झाल्याशिवाय बाकी ज्या छोटे छोटे रोड आहेत त्याला कुठेतरी लोकांना मोठा त्रास होत होता, म्हणून या ठिकाणी ह्या रोडचं आपण काम ह्या ठिकाणी हाती घेतलं। या रोडसाठी बऱ्याच दिवसापासून काही आमचे कर्मचारी असतील, काही बऱ्याच लोकांनी हे मागणी सातत्यानं मागणी होत होती, पण वेळ आणि निधीचा जर विचार केला तर कुठेतरी आम्ही कमी पडत होतो। आपण DPCच्या माध्यमातून, आदरणीय बनसोडे साहेबांच्या माध्यमातून, आदरणीय आता जे आमदार झाले ते राजेश विटेकर यांच्या माध्यमातून आणि आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी आपण या ठिकाणी निधी उपलब्ध करून देण्याचं काम या ठिकाणी केलं। आणि ह्या भागामध्ये जो म्हणला जातो की एक दुर्लक्षित भाग आतापर्यंत राहिलेला आहे, त्या भागामध्ये जवळपास 5.25 कोटी 5.5 कोटी कामाचं उद्घाटन, रोडचं उद्घाटन या ठिकाणी आपण या ठिकाणी करत आहोत आणि भविष्यात देखील बऱ्याच कामं आपण या ठिकाणी करणार आहोत। आजच्या निमित्तानं सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले। आणखीन एक 5-6 दिवसानं एक 4-5 कोटीच्या आणखीन विकास कामाचं उद्घाटन या भागात होणार आहे। त्या निमित्तानं देखील आम्ही इथं या ठिकाणी येणार आहोत। पण आज जे उद्घाटन झालं हे खऱ्या अर्थानं या भागातील नागरिकांची बऱ्याच दिवसांची मागणी पूर्ण करण्याचं काम मी आणि माझ्या सर्व सहकार्याच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण करण्याचं मला भाग्य लाभलं, म्हणून मी या ठिकाणी सर्व नागरिकांचे त्यांना शुभेच्छा देतो आणि धन्यवाद मानतो। धन्यवाद। प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी, DLP न्यूज, परभणी।